आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। गुन्हे दाखल झालेले कुठेही पळून गेले तरी शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करू, बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सुरू, ईओडब्ल्यू विभाग आणि महापालिकेत पत्रव्यवहार झाल्याचा आरोप। क्लीन चिटचा प्रस्ताव आणला तर कायदेशीर विरोध करू, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होईल, तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचीही 3 सप्टेंबरला सुनावणी। लातूरमध्ये जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या स्वागतावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले, तर हिंगोलीतही अजित पवारांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणा। पुण्यातील जमिनीच्या बदल्यात पैसे देताय की जमीन हँडओव्हर करताय, स्पष्टपणे सांगा, अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का? सुप्रीम कोर्टाने पुन्हा सरकारला फटकारलं। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नावाने भामट्याकडून फसवणूक, चंद्रचूड यांच्या नावाने पैसे मागितल्याचा मोबाईल स्क्रीनशॉट व्हायरल, दिल्ली सायबर सेलमध्ये तक्रार दाखल। सुधीर मुनगंटीवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगले आणि मंत्रालयातील दालनाच्या दुरुस्तीसाठी 30 कोटींची निविदा, तर शासकीय बंगले कार्यालय सुस्थितीत असताना निविदा काढल्याने प्रश्न उपस्थित। धर्मराव वात्राम यांच्या शासकीय बंगल्यात खासगी व्यक्तीकडून शासकीय बैठका, अधिकाऱ्यांच्या संघटनेची अत्रवांकडे तक्रार।